बनवताना अजित पवारांची सोबत अत्यंत महत्त्वाची होती. जेव्हा सरकार बनलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि शिवतीर्थावर अजित पवार यांनी सुद्धा शपथ घेतली त्यावेळेला, त्यानंतर ते मंत्रालयात गेले दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी पहिला फोन मला केला होता. आणि त्यांनी हे सरकार बनवताना जे कष्ट आपण सगळ्यांनी घेतले, त्यांनी विशेषतः माझा उल्लेख केला, त्याचं स्मरण आम्हाला कायम राहील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला केलं. आणि त्यांचा स्नेह, जरी आम्ही एकमेकावर टीका केली, ते फार कमी टीका करायचे, टीका आम्हीच करायचो. जेव्हा त्यांनी तर संजय राऊत जसं म्हणतात त्याप्रमाणे अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे बेचव होईल. खरं तर अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाची कल्पनाच आपण करू शकत नाही. इतका तो मोठा नेता होता. जसं तू म्हणालीस प्रज्ञा, धुरंधर नेते होते अजितदादा. आणि अजितदादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारणाची आपण कल्पना तर करू शकत नाही, वर्तमानातही नाही आणि भविष्यातही नाही. भविष्यामध्ये जसं राजू सरही म्हणत होते की ज्या नेत्याकडे क्षमता होती, म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये पुढची काही वर्ष तितक्याच तत्परतेनं काम करण्याची, त्यापैकी एक महत्वाचा नेता, महत्वाचं नाव म्हणजे अजित पवार. ते अजित पवार सध्या आपल्यात नाही आहेत. खरं आणि सच्चा अतिशय शिस्तप्रिय नेता गेला याचं दुःख आहे. आणि आम्ही ज्यांच्या जीवावर आज राजकारण करत होतो, आता आम्ही सगळे पोरके झालेलो आहोत. तो ना पारदर्शी नेता नहीं देखा. हाँ कहा तो हाँ 100% काम होगा, ना कहा तो 10 जगह जाओ तो भी नहीं होगा. तो खुले थे कि भाई जो होने वाला है मैं हाँ बोलूंगा तो करूंगा, मतलब करूंगा. और बोल्ड, बहुत बोल्ड थे. महाराष्ट्र के खास करके उनके बारामती क्षेत्र की प्रगति में उनका आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से बहुत बड़ा योगदान था. पूरा पवार परिवार आज व्यथित होगा. हम उनके दुख में सहयोगी भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त करते हैं. काम से काम रखने वाले एक व्यक्ति थे और मैं पवार साहब को, सुप्रिया को, सुनेत्रा जी को, पार्थ को, जय को, सभी को अपनी संवेदनाएं व्यक्त करना चाहूंगी. और वो लाखों करोड़ों जो बारामती वाले हैं, महाराष्ट्र वासी हैं, उन सबको अपना तुमच्यासोबत वाद घाबरायचं नाही, बिलकुल कोण्यात गोष्टीला मला केला बाबा. तर कार्यकर्त्यांना भावना अनावर झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची, राजकीय वर्तुळाची अजित पवारांच्या अस्तित्वाशिवाय कल्पना करणं केवळ अशक्य आहे. आपण पाहतोय दिल्लीवरून मुंबई बारामतीला जाण्यासाठी, दिल्लीवरून बारामतीला जाण्यासाठी संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्यासह सुप्रिया सुळे निघालेले आहेत. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार संपूर्ण परिवारजन हे थेट इथून बारामतीला जाणार असल्याचं कळतंय. आणि बारामतीला जाऊन तिथून हे कुटुंबीय थेट अजित पवारांना ज्या ठिकाणी नेलेले आहे तिथे जातील असं कळतंय. आता सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सगळेच जण आता छहा जनपद या निवासस्थानावरून निघालेले आहेत. आणि या निवासस्थानावरून हे सगळे निघालेले आहेत. आणि अगदी काही वेळापूर्वी, म्हणजे जेव्हा सकाळी साधारणपणे 8:45च्या सुमारास ही बातमी आली, त्यानंतरच तातडीने सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे एकाच ठिकाणी 6 जनपदवर शरद पवारांच्या अधिकृत निवासस्थानी आले होते आणि या निवासस्थानी ते थांबले होते. इथून एकत्रितच सगळं कुटुंब हे बारामतीला जायला निघणार अशी माहिती आपल्याला मिळालेली होती. आणि आता सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सोबत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दिल्लीहून बारामतीला जायला निघालेले आहेत. आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो. कुटुंबियांच्या सध्याच्या मानसिकतेची आपण कल्पनाही करू शकत नाही, कारण का राजकीय आरोप प्रत्यारोप कितीही होत असले माधवी, तरी घरच्या संपूर्ण कुटुंबामध्ये अजित पवार हे प्रचंड सगळ्यांचे लाडके होते, जवळचे होते. हाक मारल्यानंतर आपल्या अडीअडचणीच्या प्रसंगात उभा राहील असा पवार कुटुंबियांसाठी असलेला तो चेहरा होता. आणि आज ते त्यांच्यामध्ये नाहीयेत. ही पोकळी, ही उणीव पवार कुटुंबासाठी भरून निघणं अत्यंत अशक्य आहे. आपण दृश्य पाहतोय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार
हे एका गाडीतून आता बारामतीच्या दिशेनं रवाना होत आहेत. 6 जनपद इथे शरद पवारांचं निवासस्थान आहे. त्या निवासस्थानी हे सगळे एकत्र होते आणि त्यानंतर आता ही बातमी दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर हे सगळेजण बारामतीच्या दिशेनं निघालेले आहेत. त्यांच्या मानसिकतेची, त्यांच्या मनाची आपण कल्पनाही करू शकत नाहीये. तर या विमानामध्ये नेमकं कोण कोण प्रवास करत होतं आपण पाहतोय. अजित पवार यांचा या विमानामध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यासोबतच विदीप जाधव, पिंकी माळी हे देखील या विमानात होते. अजित पवारांचे सहकारी, त्यांचे सुरक्षा रक्षक हे विमानामध्ये होते आणि त्यासोबतच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठ यांचाही या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. तेही यावेळी उपस्थित होते, या विमानामध्ये होते. हे कॅप्टन होते दोघं जण, कॅप्टन सुमित आणि कॅप्टन शांभवी हे देखील विमानाचे पायलट होते दोघं. या दोघांचाही मृत्यू झाल्याचं कळतंय. तर अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब हे सध्या दिल्लीमध्ये होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने हे सगळे दिल्लीत होते. सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे दिल्लीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत किंवा बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. जेव्हा ही धक्कादायक बातमी कळाली तेव्हा सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे शरद पवारांच्या 6 जनपद या निवासस्थानी तातडीनं पोहोचले. त्यानंतर हे संपूर्ण पवार कुटुंब तिथूनच आता बारामतीच्या दिशेने रवाना होत आहे. आपण ही दृश्य पाहिली. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच गाडीतून प्रवास करतात. पार्थ पवारही दुसऱ्या गाडीमध्ये आपल्याला दिसतात. संपूर्ण पवार कुटुंबासाठी हा अतिशय मोठा धक्का असणार आहे. जसं प्रज्ञा तू सांगत होतीस त्याप्रमाणे जरी राजकीय मार्ग वेगळे झाले होते किंवा पक्षामध्ये फूट पडलेली होती तरी देखील पवार कुटुंबातील कटुता ही कधीही आपल्याला दिसली नाही. त्यांच्यामध्ये एकी होती. वेगवेगळ्या सणा समारंभाच्या निमित्तानं पवार कुटुंब आपल्याला कायमच एकत्र दिसलेलं होतं आणि आता तर त्यांनी एकत्रित निवडणुका लढवलेल्या होत्या. त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार किंवा त्यांचे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात सुरू असताना आता ही अतिशय हादरवणारी बातमी आली आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल. कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढ्याच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. ही प्रतिक्रिया आपण पाहिली. एक कर्तृत्ववान नेत्याला राज्य मुकलंय असं सतेज पाटील म्हणालेत. आणि माधवी, जसं तू सांगत होतीस की महाराष्ट्राच्या राजकारणातले वारे काहीसे बदलत होते तसं चित्र निर्माण झालं होतं. दोन्ही राष्ट्रवादी या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी एकत्र लढल्या होत्या आणि हाच पॅटर्न नंतर राज्यात सत्तेत देखील येईल अशी देखील चर्चा रंगत असताना अजित पवार यांची ही अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा जर विचार केला तर उपमुख्यमंत्रीपद आणि अजित पवार हे एक वेगळं समीकरण निर्माण झालं होतं. कारण 5 वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले होते आणि त्यावरून अनेकदा त्यांनी मिश्किल टिप्पणी देखील केलेली होती अनेक जाहीर पत्रकार परिषदांमध्ये आणि त्यांनी ते खूप हसत खेळत स्वीकारलेलं समीकरण होतं. पण त्यासोबतच कार्यकर्त्यांची एक सुप्त इच्छा होती की आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री बनावं आणि मुख्यमंत्री पदासाठी प्रचंड कॅलिबर असलेला नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं. कारण का मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी जे जे गुण आवश्यक असतात ते सगळे गुण अजित पवारांकडे होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रचंड असा दांडगा व्यासंग त्यांच्याकडे होता. शरद पवारांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. प्रशासनावरती प्रचंड हुकूमत होती. लोकांमध्ये प्रचंड प्रेम त्यांना मिळत होतं. कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वास होता. त्याच विश्वासाच्या जोरावर ज्यावेळी अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडला त्यावेळी अनेक कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले. हे सगळे गुण अजित पवारांकडे होते आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक स्वप्न होतं. पण दुर्दैवानं ते आता कधीच पूर्ण होणार नाहीये. आपण काही महत्त्वाचे अपडेट्स देऊयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुख्यमंत्र्यांशी या विमान अपघाताची आणि अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात फोनद्वारे माहिती घेतल्याचं कळतंय. आजचा सगळा दौरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलेला आहे. हे सगळे नेते आता बारामतीकडे रवाना होत आहेत. अजित पवारांचे सगळे महत्त्वाचे नेते, पहिल्या फळीतले नेते, मंत्री यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत.
हे सगळे नेते आता बारामतीकडे धाव घेत आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा ज्याच्या विश्वासावर ते राजकारणामध्ये पुढे जात होते तर त्यांचा तो नेता आता गमावलेला आहे. त्यामुळे त्यांच्याही अश्रूंचा बाण फुटलाय. तर अजित पवारांचे जे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, विदित चव्हाण त्यांचा, विदित जाधव त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. एकूण 6 जण या विमानानं प्रवास करत होते आणि त्या 6ही जणांचा मृत्यू झालाय. अजित पवार, विदित जाधव जे अजित पवारांचे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, त्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्यासोबत पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. तर कॅप्टन होते 2 जण, सुमित कपूर आणि शांभवी पाठक, त्यांचा देखील या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अत्यंत अकल्पित, वेदनादायी आणि कधी कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीनं अजित पवारांनी महाराष्ट्राच्या या राजकारणातून एक्झिट घेतलेली आहे. मनाला चटका लावणारी ही घटना आहे. संजय राऊत यांनी अत्यंत योग्य शब्दात सांगितलं की अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे बेचव आणि अळणी होईल. कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्पार्क निर्माण करणं, महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय वर्तुळात जिथे कायमच आरोप प्रत्यारोप होत असतात, टीका टिप्पणी होत असते, तिथे मिश्किल वक्तव्य करून काहीसा कार्यकर्त्यांवरचा ताण हलका करणं, आपल्या सहकाऱ्यांवरचा ताण हलका करणं हे अजित पवार सातत्यानं करत असायचे. आणि प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलंय पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला. जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नेमकं तुम्ही सकाळी काय बघितले? म्हणजे ते एरोप्लेन पहिल्यांदा गेलं, ते पहिल्यांदा असं वरून गेलं, मग ते फिरून आलं आणि ते गावाकडून असं खालून येत होतं आणि ते असं म्हणजे साईडला असं ते ही होत होतं उलट असं, आणि ते असं फिरलं, ते जाग्यावर असं टच झालं खाली त्या पट्टीच्या आणि जाग्यावर बरोबर असा स्फोट झाला. ते स्फोट झाल्याबरोबर असा खूप मोठा, ते आमच्या घरापर्यंत त्याचे पार्ट सगळे उडले आणि ते म्हणजे असं काहीच दिसलं नाही. त्याचा अचानकच स्फोट झाला. ते टेकल्या बरोबर असं फिरलं गेलं ते जाग्यावरती. म्हणजे हे विमान वरती धावपट्टीला लागत होतं ना, असं वरती गेलेलं पण ते असं फिरून आल्याबरोबर त्याची अशी कल्टी झाली, असं ते टच झालं, असं त्याचा स्फोट झाला. हा, ते स्फोट झाल्याबरोबर मग आम्ही खूप घाबरलो आणि ते मग तिकडं पलीकडे थांबलो. ते मग ते स्फोट झाला, असा जाग्यावर सगळे बार झाले त्याचे. आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार विमान, ही समोरची वरती लोक उभा राहिलेली दिसत आहेत, ती धावपट्टी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान खाली कोसळलं आणि या ताईंचं घर या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो विमानाचेच हे पाय पडलेत, आमच्या पाठीमागे आलेत. आम्ही असे म्हणजे आमच्या गायाही आहेत, त्यांचा आम्ही धारा वगैरे सगळं काढलं आणि खया टाकायला आलेलो आणि तो काहीतच ते खड्डे स्कूटी केलेले आम्ही, तिथून नुकतंच आम्ही गेलेलो पाठीमागे तोपर्यंत, आणि ते आम्ही टाकत होतो तेव्हा स्पष्ट विमान बघितलं असं गेलेलं, फिरून आल्यानंतर तसं क्रॅक झालं. ते भीषणता किती असेल यावरून लक्षात येत असेल. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैव मृत्यू झालाय. नेमकं या ठिकाणी काय झालंय प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, बारामती. तर हा अपघात किती भीषण होता हे प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण हे विमान काही काळ घिरट्या घालत होतं, या परिसरात ते उलटं सुलटं होत होतं आणि त्यानंतर ते विमान कोसळलं. धावपट्टी वर आहे, त्याच्या खाली ओसाड माळरानावर हे विमान कोसळलंय आणि त्यानंतर स्फोटाचा आवाज आला आणि त्याचे काही तुकडे आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचले, काही फुटांपर्यंत लांब येऊन पोहोचले, पडले, असं या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या विमानामध्ये आधीच काही बिघाड झाला होता का, नेमकी काय स्थिती होती, कशामुळे हा विमान अपघात झाला, खरं तर हा सगळा चौकशीचा भाग आहे. त्यानंतर ते कदाचित समोर येईलही. मात्र अजित पवार यांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीसांना फोन केलेला आहे आणि या भीषण अपघाताची, या हादरवणाऱ्या बातमीची माहिती घेतली आहे. दादा गेलेत आधुनिक अनिल देशमुख यांना प्रतिक्रिया देणं सुद्धा कठीण होतंय, इतकी ही जखम खोल झालेली आहे. अजित पवार
आपल्यात नाहीत हे पचवणं, हे स्वीकारणं या सगळ्या पहिल्या फळीतल्या नेत्यांसाठी अत्यंत कठीण झालेलं आहे. खरं तर प्रज्ञा, यातच अजित पवारांचं वैशिष्ट्य दिसून येत आहे की अजित पवारांसोबत राजकीय दृष्ट्या असलेले नेते असोत किंवा त्यांच्याशी राजकीय दृष्ट्या त्यांच्यापासून फारकत घेतलेले नेते असोत, त्यांचे कुटुंबीय असो किंवा विरोधी पक्षातले नेते असो, प्रत्येकाची एकच भावना आहे, त्यांना ही भावना पचवणंच खूप अवघड होत आहे की अजित पवार अशा रीतीनं अकाली आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यामुळे तो किती जवळचा नेता होता किंवा माणूस म्हणून ते किती सगळ्यांच्या जवळचे होते. राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी कुणाशी मतभेद झाले तरी वैयक्तिकरित्या त्यांचं नातं सगळ्यांशी कसं होतं हे आपल्याला या सगळ्या प्रतिक्रियातून कळतंय. मग ती संजय राऊतांची प्रतिक्रिया असो की आता अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, सगळ्यांनाच अश्रू अनावर होत आहेत, सगळ्यांच्याच भावना दाटून येत आहेत. अजित पवारांविषयी बोलताना भरत गोगावले सध्या बोलतात. आपण थेट जाऊया, त्यांची प्रतिक्रिया पाहूया. अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे. एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे आणि अशी दुर्दैवी घटना फार कोणाच्या आयुष्यात येऊ नये, परंतु विधिलिखित कोणाला टाळता येत नाही आहे. आणि आज अजितदादा गेले, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, जसं माधवी तू सांगत होतीस की टीका टिप्पणी हा राजकारणाचा अविभाज्य भाग आहे, पण त्या पलीकडे, त्या टीका टिप्पणीच्या पलीकडे अजित पवारांचे सर्व पक्षीयांसोबतचे संबंध किती दृढ होते हे या प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आपण पाहतोय. कदाचित शरद पवारांच्या राजकारणाचे संस्कार अजित पवारांवरती झालेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं आज अजित पवार आपल्यातून निघून गेल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त होताना आपल्याला दिसतात. पण या घटनेनंतर आता जे नेते, जे मंत्री अशा विमानांमधून प्रवास करत असतात, त्या विमानांची सुरक्षितता, त्या विमानांचा मेंटेनन्स, त्या विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफ या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा विचार करणं, त्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा आढावा घेणं किती गरजेचं बनलंय हे आपल्याला लक्षात आलं असेल. अजित पवार जी महाराष्ट्र के डिप्टी सीएम थे और उन्होंने बहुत सालों से महाराष्ट्र के राजकारण में अपना जो एक स्थान बना लिया था और बहुत काम भी उन्होंने किया था. आज उनके अचानक जाने की वजह से महाराष्ट्र के पॉलिटिक्स में भी एक बहुत बड़ा सुनाव का सर्जन हुआ है. तर विमान अपघात किती भीषण होता याची ही दृश्य आपण पाहतोय. विमान खाली पडल्यानंतर, स्फोट झाल्यानंतर मागे क्या केवळ कहेंगे, ये हादसा हुआ आपने खुद देखा है? आंखों से देखा है. बहुत दुख भरी, दर्द भरी घटना है. ये हमने देखा कि एरोप्लेन जब नीचे आया था ऐसा लग रहा था उसका क्रैश हो जाएगा ऐसा हम सोच रहे थे, तभी क्रैश हो गया. हम देखे कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैश हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त. स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका. और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. लेकिन सब आ गए. तब बाद में उसमें अजितदादा था. ये हमारे लिए बहुत शौक की बात में है, ये हमें बता नहीं सकते हम बात में ऐसा. लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है. ये बहुत शौक वाली घटना है. हमने देखा पूरा एक नीचे आ रहा था, ट्रैप पे आ रहा था, ट्रैप के नजदीक 100 फुट से नजदीक आके गिर गया है. क्या हिंदीमध्ये सांगते तुम्ही का हिंदीमध्ये आज आपकी क्या पीटीआई थोड़ा डाउन करो भाई. राजकारण में बहुत बड़ी दुर्घटना है
आज तक के इतिहास में ऐसी दुर्घटना नहीं हुई। अजीत दादा का जाना कोई परिवार का नहीं, पूरा महाराष्ट्र का नुकसान हो गया है। हमारे जैसे बहुत लोगों को दादा ने यहाँ तक बिठाया था। आपकी अंतिम बार क्या बात हुई और क्या किस तरीके से? पुणे महानगर पालिका और पिंपरी चिंचवड महानगर पालिका में इलेक्शन के टाइम हम दादा के साथ ही आखिरी मुलाकात हो गई। काम को याद करेंगे। आपने काम किया, आज के दिन आप उनको कैसे याद करेंगे? आज का दिन खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया येत होते। खरं तर अनिल देशमुखांप्रमाणे त्यांनाही प्रतिक्रिया देणं खूप अवघड जात होतं। अधिवेशनाच्या निमित्तानं सगळे खासदार सध्या दिल्लीत आहेत, मात्र ही बातमी कळताच त्यांच्याही काळजाचा ठोका चुकलेला आहे। त्यांच्यासाठी ही बातमी पचवणं खूप अवघड जात आहे। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच शरद पवार, पार्थ पवार हे दिल्लीमध्ये होते, ते देखील बारामतीच्या दिशेने रवाना झालेत। ही घटना घडल्यानंतर जे नागरिक आहेत सगळ्यांच्या दरम्यान विमान जे उतरताना खाली होतं त्यावेळेस विमान खाली होत होतं नागरिक सांगताना दिसत आहेत, परंतु ही घटना घडल्यानंतर जे नागरिक आहेत सगळ्यांच्या दरम्यान विमान जे उतरताना खाली होतं त्यावेळेस विमान खाली होत होतं नागरिक सांगताना दिसत आहेत, परंतु ही घटना घडल्यानंतर जे नागरिक आहेत सगळ्यांच्या दरम्यान विमान जे उतरताना खाली होतं त्यावेळेस विमान खाली होत होतं नागरिक सांगताना दिसत आहेत, परंतु ही घटना घडल्यानंतर जे नागरिक आहेत सगळ्यांच्या दरम्यान विमान जे उतरताना खाली होतं त्यावेळेस विमान खाली होत होतं नागरिक सांगताना दिसत आहेत, परंतु ही घटना घडल्यानंतर जे नागरिक आहेत गंभीर आहे इथपर्यंत ठीक होतं, परंतु दादा गेल्याची जेव्हा बातमी कळाली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, जनतेला बसलेला आहे। हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्याच्याशी बोलताना, त्यांच्याशी वागताना एक आदरयुक्त भीती वाटायची। दादा आहेत, खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो। राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली, परंतु ते कधी डगमगले नाहीत, कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी। मला काय करायचं, मला काय निर्णय घ्यायचा, ते बेधडकपणे घेत होते। कालच शेवटची माझी त्यांची भेट झाली, काल कॅबिनेटला ते होते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या शेजारी बसले। की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूं। भगवान उनके आत्मा को शांति दे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूं। नमस्कार। खरं तर काल ज्या नेत्यासोबत शेजारच्या खुर्चीवर ते बसलेले होते, कॅबिनेट बैठक त्यांच्या सोबत केली, ते नेते आज आपल्यात नाही, हे पचवण्या नेत्यांनाही अवघड झालं। एक दोन विषयाशी ते मध्ये थोडे बोलले, बाकी दादाचं काल कॅबिनेट मधलं अस्तित्व मला वाटतं काळाचा हा महिमा असेल किंवा काळाचं त्यांना जाणीव झाली असेल की आता काय उद्याचं काय, म्हणून ते जास्त न बोलता कॅबिनेट संपल्याबरोबर गेले। दादांना मी जवळून पाहिलेलं आहे, अनेक वर्ष त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये काम करायचा मला योग आलेला आहे। दादा विधानसभेमध्ये सुद्धा एखाद्याला काम की सरकार थी, उनके साथ काम करने का मौका मिला। जिस तरह से उनकी काम करने की शैली थी, वो सब पूरा महाराष्ट्र जानता है कि टाइम के साथ काम करना, सिंसियरली काम करना, महाराष्ट्र हित के लिए काम करना और महाराष्ट्र के विकास में जो काम करने वाली भूमिका उनकी रही है,
मुझे आज लगता है कि पूरा महाराष्ट्र दुखी होगा कि जिस तरह से हमारे सहकारी रह के उन्होंने काम किया है, एक पार्टी को बढ़ाने का उन्होंने काम किया है। आज मैं अपनी तरफ से, अपनी पार्टी की तरफ से उनके लिए शोक भावना व्यक्त करती हूँ। और मुझे बहुत शौक लगा क्योंकि आप भी देख रहे हैं, मैं जस्ट अभी लैंड होके आई हूँ और जब मैंने फ्लाइट में जब ये बात सुनी तो मुझे बहुत शौक हुआ क्योंकि उनके साथ काम करने का मेरा भी अनुभव रहा है। पिछले लगभग 20 साल हम लोग असेंबली में साथ में काम कर रहे थे और मुझे पता है कि अजीत दादा का स्वभाव कैसे, हमारे दादा के साथ हमारे अलग रिश्ते थे, फैमिली के भी रिश्ते थे, तो कहीं ना कहीं दुख का माहौल है आज। तर खासदार वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। अजित पवारांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणातली दादा मला तुमची भेट हवी, थोडी 5 मिनिटाची मीटिंग करायची। मग सकाळी 6:30ला येतो का? आम्हाला सुद्धा वाटत अरे बापरे सकाळी 6:30ला कसं काय, परंतु त्यांच्यासमोर बोलायची हिंमत आमची सुद्धा होत नव्हती। आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी 6:30ला सकाळी जायचं तर त्याच्या पहिले 6 वाजेपासून त्यांचे पीएचे फोन खणखणायला लागायचे। दादा वाट पाहत होता 6:30ला यायचं, म्हणजे वेळेचं महत्व या दादाने ओळखलेलं होतं। 6:30 म्हणजे 6:30, 6:31 नाही, दादा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। हा एवढा कडक शिस्तीचा कार्यकर्ता, नेता, परंतु मनाने तेवढाच हळवा। जेव्हा त्यांच्यावर संकट आली ना त्या टायमाला त्यांनी त्यांच्या संकटामध्ये इतराला सामावून नाही घेतलं, त्या संकटाचा सामना स्वतः दादांनी केला, एकट्याने केला। अनेक वेळाला त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, अनेक वेळाला त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दादा माणूस होता, त्या दादाने त्याची पर्वा नाही केली। म्हणून आज हा नेता आपल्यात नाहीये हे आताही मनाला पटत नाहीये। दादांची ती छवी, दादांचं ते भाषण, दादांचं ते बोलणं, दादांचं ते चालणं, दादांचं कार्यकर्त्याबरोबर वागणं, दादांचं आमच्याबरोबर असलेली जवळकी, प्रत्येकाबरोबर असलेले संबंध, प्रत्येक पक्षाच्या, एकाच पक्षाचे नाही अनेक पक्षांच्या लोकांशी, ते जर डोळ्यासमोर जरी आणलं ना तरी नाही, दादा जाऊ शकत नाही सोडून, ही भावना मनामध्ये येते। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्याकडून फार काही शिकता आलं। दादा हे असं व्यक्तिमत्व ज्यांचा दराराही होता, आदरही होता आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहिलेलं आहे। फटकळ स्वभावाचा असून सुद्धा दादांचा शब्द लोकांना आवडायचा। दादा बोलतायत, दादा सांगतायत, ते ऐकलं पाहिजेत, हा आदरही लोकांचा त्यांच्याबद्दल होता। म्हणून दादा आज आपल्यात नाहीत। ही महाराष्ट्राला मध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे, परंतु कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात झालेला आहे, त्यांना जे दुःख झालेलं आहे, मला वाटतं हे न भरून निघणारं दुःख आहे। आज त्यांचं कुटुंब येतंय, सर्व होईल, अंत्यसंस्कार होईल, श्रद्धांजली वाहिल्या जातील, परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाही। दादा खऱ्या अर्थानं राजकारणामधला एक मोठा व्यक्ती, ज्याला वादळ म्हणलं जातं, ते वादळ आज शमवलं गेलेलं आहे, शमलंय ते वादळ। म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे, प्रत्येक कार्यकर्ता भावनिकतेने दादांच्या आठवणीमध्ये न जाणे कित्येक वर्ष चालेल, परंतु दादा गेल्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालंय। त्यांना मी माझ्या पक्षातर्फे, शिवसेनेतर्फे व माझ्या कुटुंबातर्फे आदरांजली वाहतो। तर सर्व पक्षांच्या प्रतिक्रिया येतात। अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण बारामती बंद आहे। अजित पवार प्रत्येकाच्या कुटुंबियाचा एक भाग होते, प्रत्येकासाठी हवेहवेसे नेते होते, ते मनानं पूर्णपणे बारामतीकर होते। बारामतीच्या चांगुलपणा म्हणजे बारामतीचं काहीतरी भलं व्हावं यासाठी ते झटत होते, शेवटच्या क्षणापर्यंत ते झटत होते आणि बारामतीमध्येच अशा रीतीनं त्यांचा शेवट झालेला आहे, त्यांचं निधन झालेलं आहे। हा अगदी योगायोग, दैव दुर्मिळच असं म्हणावं लागेल। अजित पवारांचं बारामतीमध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी कळताच बारामतीकरांच्या मनावरही शोककळा पसरली, संपूर्ण बारामतीमध्ये शोककळा पसरली आणि आता बारामतीमध्ये बंद पाळण्यात येतोय। संपूर्ण पवार कुटुंब आता बारामतीच्या दिशेने रवाना झालेलं आहे। फक्त युगेंद्र पवार जे अजित पवारांचे
पुतणे होते, सख्खे पुतणे, ज्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, त्यांची दृश्य आपण पाहिलेली आहेत. तेच एकटे आज बारामतीमध्ये होते आणि प्रचार करत होते. ते खरं तर अजित पवारांच्या बरोबरीनं. ते युगेंद्र पवार, त्यांना जेव्हा ही निधनाची बातमी कळली तेव्हा त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटलेला आहे. आपण ही दृश्य पाहिलेली आहे काही वेळापूर्वी. आणि जसं आता संजय शिरसाट यांनी पण सांगितलेलं आहे की ते वेळेचे पक्के होते आणि एक वादळ होतं, त्यांची एकूणच कारकीर्द वादळी राहिलेली आहे. आपण पुन्हा काही प्रतिक्रिया पाहूया. अजित पवार जी महाराष्ट्र के डेप्यूटी सीएम थे और उन्होंने बहुत सालों से महाराष्ट्र के राजकारण में अपना जो एक स्थान बना लिया था और बहुत काम भी उन्होंने किया था. आज उनके अचानक जाने की वजह से महाराष्ट्र के पॉलिटिक्स में भी एक बहुत बड़ा सुनाव का सर्जन हुआ है. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असा आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे. तर सुप्रिया सुळेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलेलं आहे. डिव्हास्टेटेड असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती ठेवलेलं आहे. सगळं काही उद्ध्वस्त झालंय यासाठी हा एकच शब्द त्यांनी वापरलेला आहे. अवघ्या एका शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे. डिव्हास्टेड असं त्यांनी म्हटलेलं आहे. सगळं काही उद्ध्वस्त झाल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून व्यक्त केलेली आहे. ज्यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे शपथ घेतली होती त्यावेळी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी असंच व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं होतं आणि आता अजित पवारांच्या निधनानंतरचं सुप्रिया सुळेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलंय. अगदी काही वेळापूर्वी त्यांनी हे ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस आहे. खरं तर ते आता बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आहे. संपूर्ण पवार कुटुंबासाठी हा अत्यंत कसोटीचा क्षण आहे. अत्यंत कसोटीचा असा पुढचा काळ असणार आहे त्यांच्यासाठी. सुप्रिया सुळेंसाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यांचा लाडका दादा आता या जगात नाहीये. त्यामुळे जरीही पक्षाची दोन शकलं झाली असतील किंवा काही काळ कुटुंबामध्येही काहीसे वाद झाले असतील किंवा कुटुंब वेगळं झालं असेल तरी त्यांनी कुटुंबातली एकी कायम ठेवलेली होती आणि आपल्याला ते वारंवार दिसलेलं होतं. पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया येते, त्यांचे एक्सपोस्ट येते, आपण पाहूयात. महाराष्ट्रातील बारामती इथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे दुःख झालं. अपघातात ज्यांनी प्रियजन गमावले त्यांच्याविषयी सहवेदना. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबियांना शक्ती आणि धैर्य मिळो. तर बीड आणि बारामती या दोन शहरांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवार यांचं दुर्दैवी आणि अकाली निधन झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विजनरी नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं. जेव्हा जेव्हा ते एबीपी माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमात यायचे तेव्हा देखील महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीचं त्यांचं विजन अत्यंत चोख होतं. अजित पवारांच्या निधनानंतर आता बीडमध्ये सुद्धा बंद पाळला जातोय आणि उत्स्फूर्तपणे बारामतीमध्ये देखील बंद पाळला गेलेला आहे. मैंने बात की सुप्रिया जी से भी और उनकी मिसेज से भी. थैंक यू. गांधी यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी बोललेले आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिल्लीमध्येही जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा सगळ्यांवर शोककळा पसरलेली आहे. की ज्या मुख्य बाजारपेठी आहेत त्या सध्या हळूहळू बंद करायला सुरुवात झालेली आहे. ही सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे सुभाष रोड परिसरातील. खरं पाहिलं तर मागील वर्षभराच्या कालावधीपासून अजित पवार हे बीडचे पालकमंत्री म्हणून राहिलेले होते आणि त्यानंतर एक कार्यकर्त्यांशी त्यांची चांगली नाळ जी आहे इथल्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेली होती. ज्या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांचं राहतं घर आहे, शिवछत्र परिवाराचं घर आहे, तिथे सध्या हे कार्यकर्ते जे आहेत ते देखील गर्दी करायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता की अजित पवार या ठिकाणी ज्यावेळेस पालकमंत्रीपद त्यांनी हाती घेतलं होतं त्यानंतर त्यांची प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संपर्क जो आहे तो देखील झालेला होता आणि त्यामुळे त्यांचं बोलणं जे असायचं. काय झालं होतं अजितदादांशी शेवटचं बोलणं? अजितदादा महाग सहकार भवनच्या उद्घाटनाच्या वेळेस
अनोखी दुःखद घटना होता, उनको श्रद्धांजलि देता हूं। प्रतिक्रिया आपण पाहिली आहे, श्रद्धांजली अर्पित केलेली आहे त्यांनी. ही घटना घडली आहे. नक्कीच अजितदादांची जाणीव ही महाराष्ट्राला सातत्याने होत राहील. सर, आज एका बाजूला बातम्या यायच्या, पवार कुटुंबीय एकत्र येणार का, राजकीय एकत्र येणार का, कौटुंबिक एकत्र बऱ्याच वेळा दिसायचे आणि त्यानंतर अशी बातमी कानावर येणं, काय वाटतं? जे आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की बऱ्यापैकी अजितदादा आणि पवार साहेब असतील, सुप्रियाताई हे वारंवार एकमेकाला भेटत होते. महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये देखील एकत्रितपणे निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे साहजिकच सगळ्यांना अपेक्षा होत्या की पवार कुटुंबीय एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांचं एकत्र येणं खूप गरजेचं आहे अशी सर्वसामान्य जनता म्हणत होती. परंतु नियतीने हा घाला या सगळ्यात महाराष्ट्रावरती किंवा पवार कुटुंबियावरती घातलाय. फार मोठं कधी न भरून येणारं नुकसान या निमित्ताने झालंय. सर, काही आठवणी आहेत तुमच्या खासगी वैयक्तिक? अजितदादा, आता मी तसा एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो आणि मागच्या वर्षी अजितदादा इथे दिल्लीमध्ये आले पवार साहेबांना भेटण्यासाठी. जसे या वर्षी आले होते तसं मागच्या वर्षी आले होते आणि आम्ही नुकतेच निवडून आलेलो होतो. तर त्यावेळेस अजितदादांनी शोक में है, समझ नहीं आ रहा है कैसे इतना बड़ा हादसा हुआ. हमारे घनिष्ठ मित्र थे, हमारी सरकार में अहम पद पर थे, सहयोगी थे, महाराष्ट्र के बड़े ऊंचे स्तर के नेता और हम सबके प्रिय अजीत भाई रहे. Evolving and a developing situation, we should await an official. तर केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. अजित पवारांचं असं अकाली निघून जाणं हे पचवणं, स्वीकारणं अत्यंत कठीण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय, डिव्हास्टेड, उद्ध्वस्त झालंय. या एका शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सध्याही आपण दृश्य पाहतोय काही वेळापूर्वीची, जेव्हा विमान अपघात झाला त्या विमानानं पेट घेतला, स्फोट झाला. एक महाराष्ट्राचा कर्तृत्ववान पुरुष, ज्याला महाराष्ट्राची संपूर्ण जाण होती, असा एक उमदा नेता आमच्यामधून निघून गेला. ती अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली. मी महाराष्ट्राच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया होती. शरद पवार आता मार्गस्थ होतात बारामतीच्या दिशेनं. शरद पवार दिल्लीमध्येच होते, आता ते देखील विमानतळाच्या दिशेनं निघालेले आहेत. शरद पवार बारामतीकडे रवाना झालेले आहेत. शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा पुढे नेत असताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही दोन नावं प्रामुख्यानं घेतली जायची. ज्या पद्धतीनं शरद पवारांनी राजकारण केलं, लोकाभिमुख राजकारण केलं, त्याच पद्धतीचं राजकारण अजित पवार सुद्धा करत होते आणि प्रचंड लोकांमध्ये मिसळणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांचं निराकरण करणं यामध्ये अजित पवार कायम अग्रेसर असायचे. अनेकदा ज्यावेळी प्रशासकीय अधिकारीही कार्यालयामध्ये पोहोचले नसतील अशा वेळी अजित पवार तिथे जाऊन धडकायचे आणि त्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांची जी तारांबळ उडायची. अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना ज्या पद्धतीनं हे सगळे अधिकारी गोंधळून जायचे ते महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय आणि त्यांची ही काम करण्याची पद्धत महाराष्ट्राच्या लोकांना, महाराष्ट्राच्या जनतेला आपलीशी वाटायची. कारण आपल्यासाठी, आपल्या समस्यांसाठी प्रशासनाला जाब विचारणारा एक नेता आपल्यामध्ये आहे अशी प्रतिमा अजित पवारांनी आपल्या कामामधून निर्माण केलेली होती. आणि त्यामुळे अजित पवारांचं जाणं केवळ राजकीय दृष्ट्या नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला देखील प्रचंड चटका लावून जाणारा आहे. कारण का अजित पवारांची कामाची पद्धत, लोकाभिमुख राजकारण ही अजित पवारांच्या राजकारणाची ओळख होती. विजनरी नेता, जसं मगाशी मी सांगत होते की जेव्हा जेव्हा ते एबीपी माझा विजनमध्ये आलेले होते त्या प्रत्येक वेळी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी काय काय करता येईल या संबंधीचा रोडमॅप त्यांनी समोर ठेवलेला होता आणि अत्यंत चोख असा हा रोडमॅप होता. शरद पवारांची दृश्य बारामतीच्या दिशेने रवाना झालेत.
आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत आणि कृष्णासोबत अजित पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी धनंजय मुंडे आहेत आणि कृष्णा केंडे त्यांच्याशी संवाद साधतील. कृष्णा, धनंजय मुंडेजी, हे अत्यंत दुःखद अशी घटना आहे. आमच्यासारख्याला उभं केलं. मला अश्रू अनावर झाले आहेत. काळानं घाला घातला ही वस्तुस्थिती आहे. माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. तर थांबत आले की हॅलो 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 धनंजयजी मुंडे बोलणंही कठीण झालंय. अश्रू अनावर झालेत कारण की त्यांना एकच शब्द त्यांनी या ठिकाणी म्हटला, तो म्हणजे आम्हाला उभं केलंय असं त्यांनी म्हटलं. आता ते बीडमध्ये आहेत धनंजय मुंडे आणि ते आता अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झालेत आणि पुढे ते बारामतीच्या दिशेने रवाना होतील. मात्र त्यांची साधी फोनवर बोलण्याची सुद्धा त्यांची मनस्थिती दिसत नाहीये प्रज्ञा, आणि अत्यंत दुःखद घटना ही समोर आलेली आहे. नाही कृष्णा, केवळ धनंजय मुंडेच नाही तर काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांची सुद्धा हीच अवस्था होती. एक एक शब्द उच्चारताना त्यांना जड जात होतं, कारण का अजित पवार आपल्यात नाहीत ही भावना स्वीकारणं, पचवणं, हे सत्य स्वीकारणं या सगळ्यांसाठीच खूप जास्त कठीण आहे. जसं धनंजय मुंडे म्हणाले की आम्ही पोरके झालो, आम्हाला कोणी वाली उरला नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अनेकांची आज हीच भावना आहे. महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. असा नेता पुन्हा होणे नाही. दादांना खूप 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 श्रद्धांजली. साहेब, एका भाषणामध्ये तुम्हाला ते सगळ्यांनाच म्हणले होते, अरे मुन्नाचा प्रवास आता धनंजयकडे होताना आपल्याला दिसतोय. शाहू स्मारकमध्ये ते भाषण झालं होतं. अगदी खरं म्हणजे मी खूप 2014 ते 19 राष्ट्रवादीचा मी खासदार असल्यामुळं पवार परिवाराच्या खूप जवळ होतो मी. खूप माया, खूप प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, हे म्हणजे अनपेक्षितपणानं एका मेळाव्यामध्ये मी खासदार व्हायचा असताना मुन्ना म्हणू नका, धनंजय म्हणा, कारण आता तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आहे. तर राष्ट्रवादीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचाही अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांनाही हे सत्य पचवणंच खूप कठीण होत आहे. आपण बघतोय सगळ्याच मंत्र्यांची, सगळ्याच नेत्यांची, सगळ्याच कार्यकर्त्यांची हीच भावना आहे. अजित पवार असे आपल्यातून निघून जाते ही गोष्टच त्यांना सहन होत नाही. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम असतील. काय करायचं, फक्त दादा एवढंच ते बोलतात. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दृश्य आपण पाहतोय, ते देखील बारामतीच्या दिशेनं रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री पद हे जसं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं तसंच ते अजित पवार यांच्याकडे देखील होतं. आणि अत्यंत खेळीमेळीचं राजकारण या तीनही नेत्यांमध्ये आपण गेली 2-2.5 वर्ष सातत्यानं पाहिलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात बारामतीच्या दिशेनं रवाना होतील. आपल्याला ज्यावेळी बातमी कळली, काय पहिली प्रतिक्रिया आहे?
खरं म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरीसुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरीसुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलो आहे, टीम म्हणून काम करतोय. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. खरं म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा, गप्पा गोष्टी, आजही सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या. खरं म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते, गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव, वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील. आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. अनेक विभाग त्यांनी हाताळले होते. याचा राज्याला फायदा होत होता. मंत्रिमंडळात देखील ज्यावेळेस काही विषय यायचे त्यावेळेस आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे, आपल्याला सर्वांना काटकसर करावी लागेल, असे अगदी निर्भीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही अनुभवलेत. शिस्तीचा नेता म्हणूनही आम्ही अनुभवलेला आहे.
आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आणि माझ्यापेक्षा मायाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती, त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघजण एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे. आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करीत असतानाच मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत. त्यांचं कुटुंब हे दुःख पचवण्याची क्षमता डोंगरा एवढं दुःख आहे, ही क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी. कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं आहे नुकसान. हां, मी आणि मुख्यमंत्री देखील आम्ही जातो आहे. आमचे सहकारी आमच्यातून गेलेत, याचं दुःख आहे. म्हणजे सभा होत्या त्याही आज आम्ही रद्द केलेल्या आहे. सर, एक विचार असं वाटतं की तुम्हाला उल्लेख केला की 2 दिवसांपूर्वी त्यांचा जवळपास 1-1.5 तास तुम्ही बसलेले होतात, दोघंच खूप गप्पा झाल्या त्या चेंबरमध्ये. असं काही एक त्यांच्या किंवा मंत्रिमंडळात देखील असताना अशी काही त्यांची इच्छा, एखादी योजना किंवा एखादं त्यांना करायचं होतं ते तुमच्याशी त्यांनी शेअर केली, आपण हे करूया मिळून महाराष्ट्रासाठी, असं काही? नाही, आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात होतो. मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही जे काही निर्णय आम्ही घ्यायचो ते निर्णय मिळूनच घ्यायचो. आणि मग एकदा एखादी सूचना आली की मग त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचं. अजितदादा देखील एकदा कधी कधी असंही म्हणायचे की आपली आर्थिक आता आपली जी काही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे, काही नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काटकसर करावी लागेल, पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते. आणि याचा अनुभव देखील आम्ही घेतलेला आहे. न भरून निघणारी पोकळी सातारा असेल, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील कशा प्रकारची तुम्ही पोकळी भरून काढणार आहे? नाही, यामध्ये साताराच नाही आहे तर त्यांचं जे असलेलं जे काही ज्ञान आहे, त्यांचा जो काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी होता. आणि त्या अनेक विभागांचे त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटतं फार मोठं नुकसान झालेलं आहे, न भरून येणार नुकसान. जे काय जसं हा जो विमान अपघात झाला ज्या प्रकारे, काय वाटतं याची चौकशी व्हायला हवी आणि येणाऱ्या काळामध्ये असे अपघात होऊ नयेत, त्यामुळे बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेला आहे. 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे, नक्कीच होईल. कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल. बहुत ही आज महाराष्ट्र के लिए एक काला दिन कहूँ, एक दुर्भाग्य. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे.